जय भीम। आज पिंपरी चिंचवड पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपवर्गीकरणाच्या संदर्भात मीटिंग संपन्न झाली आणि बीडवरून जो मंत्रालयावर मोर्चा लॉंग मार्च जात आहे त्या लॉंग मार्चच्या संदर्भाने पिंपरी चिंचवडमध्ये काय तयारी आहे या संदर्भात आपण सतीश गायकवाड आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू। जय भीम। आज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये असं ठरलं की पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्ष संघटना यांना सहभाग करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी 10,000 लोक ह्या लॉंग मार्चमध्ये चालले पाहिजे अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे। तरी सर्व नागरिकांना ह्या लॉंग मार्चमध्ये सहभाग होण्याचे मी विनंती करतो। बरं, हा लॉंग मार्च पिंपरी चिंचवडमध्ये कधी येणार आहे? हा लॉंग मार्च पिंपरी चिंचवडमध्ये 20 तारखेला येणार आहे। तरी सर्व नागरिकांना दापोडी येथून लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो। आणि हा लॉंग मार्च कुठे मुक्कामी राहणार आहे? हा पिंपरीमध्ये आता तक्षशिला बुद्धविहार येथे हा लॉंग मार्च मुक्कामी असणार आहे। अजून काय काय तुम्ही व्यवस्था याची केलेली आहे? याच्यामध्ये आपण याच्यामध्ये लॉंग मार्चमध्ये झेंडे आहेत, त्याच्यामध्ये 10,000 लोक चालणार आहेत, जेवणाची सोय आहे, परत मुक्कामाची सोय आहे, हे सर्व आपण केलेलं आहे। ओके। यासोबत या लॉंग मार्चमध्ये अनेक महिलासुद्धा सामील होताना दिसत आहेत, तर काय सांगाल तुम्ही किती महिला याच्यामध्ये सामील होतील? आम्ही पूर्ण पुण्यामधून आम्ही सगळ्या महिलांना याच्यासाठी जागृत करत आहोत आणि आमच्या कमीत कमी 5,000 महिला तरी आमच्या महिलांचा असणार आहे। याच्यामध्ये 5,000 महिलांचा सहभाग होणार आहे असं या ठिकाणी रंजनाताई सांगत आहेत। तर तर या ठिकाणी बरेच लोकसुद्धा आहेत। तर मला सांगा की पिंपरी चिंचवडमध्ये हा जो लॉंग मार्च येणार आहे त्यासाठी आपण काय काय तयारी करणार आहात? आम्ही जे लॉंग मार्च येतोय बीडवरनं निघालेला लॉंग मार्च आहे, त्याच्यासाठी जे त्यांना म्हणजे सुविधा उपलब्ध करून द्यायच्या त्या आम्ही सगळं पिंपरी चिंचवड प्रत्येक विहारांना म्हणजे संपर्क करून प्रत्येक विहाराकडनं जे काय मदत देता येईल ती त्यांना जास्तीत जास्त उत्स्फूर्तपणे देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त सहभाग लोकांचा नोंदवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी उपवर्गीकरणावर ही जी हा मोर्चा लॉंग मार्च निघत आहे यासाठी पिंपरी चिंचवड सज्ज झालेला आहे असं या ठिकाणी दिसतंय। अनेक लोक याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत असं या ठिकाणी दिसत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे। उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे।